की आपण दादा दोन शेवटचा प्रश्न आहे, एक मे केसेस करणार का आणि 1500 रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे, 2100 रुपये करणार, तर ते 2100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? की बहीण योजनेचे ऍप्लिकेशन सर ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला, ॲपवर साधारणपणे 1,34,85,000 इतके ऍप्लिकेशन्स आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते 1,06,00,000 असं दोन्ही बायफर्केशननी हे 2,43,00,000 आहेत आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ॲप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात. मी ह्याची कारण आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ॲप सोयीस्कर पडतो त्यांना ॲप, ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल, अशा पद्धतीने आपण दिलेला आहे. मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीने आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही रिकव्हरीची प्रक्रिया आहे, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल. 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये, त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत, किती फेक बेनिफिशरीज आहेत, या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. महाराज, लाडकी बहीणची चर्चा काल कुठलंही कारण नसताना मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात उपस्थित केली. आज योगायोगाने लक्षवेधी लागली. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज आणि ज्यांनी सुरू केलेली होती ते सभागृहात आहेतच, एकनाथ शिंदे साहेब. माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं एवढे काही अर्ज भरले जातील त्या सगळ्या अर्जाला आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं. आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही. मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचा आनंद झाला. पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली, कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय. मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची की तुमच्यावर करायची, हा एक प्रश्न आहे. एक, तुम्ही 2100 करणार का? दुसरा प्रश्न, आणि तुमची ॲप आणि पोर्टल याच्यामध्ये हे आकडे फरक का दिसतात? म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली, जी गडबड तुम्ही लोकांनी केली ती आता ॲप आणि पोर्टलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मग या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत ते पण कळायला पाहिजे. नाही, उत्तर द्या ना, देऊ द्या ना. या सुरुवात म्हणजे चुकीची माहिती रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मी एक क्लॅरिफाय करते. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेत असताना आपण ऑफलाईन, आपण ॲप, आपण पोर्टल असे वेगवेगळे माध्यम लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका आहेत, तिथले ग्रामसेवक आहेत, वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे, यांना सुद्धा आपण तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी, त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे. आणि KYC साधारणपणे 1,74,00,000 महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे. हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे. 31 डिसेंबर पर्यंत त्याची मुदत आहे आणि त्याच्यामुळे कुठेही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची, कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही. ठीक आहे. सन्माननीय सदस्य हारून खान. केलं अध्यक्ष महाराज, त्यांनी मान्य केलं, उत्तर दिलं ना. अध्यक्ष महाराज त्यांनी मान्य केलं. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आम्ही सगळ्यांना कामाला लावलं. यांनी टार्गेट दिलं होतं अध्यक्ष महाराज त्यावेळेस, एवढे फॉर्म भरलेच पाहिजेत आणि त्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेत आणि बोगस भरले. तुम्ही टार्गेट दिलेलं होतं, आणि मग तुमचं आता टॅब आणि या दोन्ही त्याच्यात फरक जाणवत आहे. आम्ही काय तुम्हाला मदत केली ना, पण तुम्ही
अहो सरकारच्या योजना आम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे, पण याच्यात जे गडबड झालेली आहे त्याला गुन्हेगार कोण? आखरी हे जनतेचे पैसे आहेत, तुम्ही मालक नाही आहात, तुम्ही मालक नाही आहात. जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला. अजून सांगायचंय की या रजिस्ट्रेशन मध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे दोन आपण त्यांना माध्यम उपलब्ध करून दिले होते. प्रत्येक योजनेमध्ये असतात ऍप आणि पोर्टल. ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करत असताना दोन माध्यम ही सगळ्या स्कीम मध्ये दिले जातात. आपण इतरही स्कीम मध्ये तपासलेत तरी त्या पद्धतीने आहे. आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरुवातीपासून 2-2.5-3 कोटीच्या संख्येमध्येच आहे. त्याच्यामुळे या संदर्भातला आता नव्याने काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखीन बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये आणि रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशीच माझी सभागृहाला विनंती आहे. ती संख्या वाढायला पाहिजे, कमी कशी होते? याचा अर्थ फ्रॉड झालाय, गडबड झाले, भ्रष्टाचार झालाय, चुका झाल्या, राजकारणाकरता सगळ्याकरता मतांकरता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो. चला करतो. चला अध्यक्ष नाना तुम्हाला ऐकायचंय ना? लक्षवेधी 7 आणि 8 एक मिनिट लक्षवेधी अध्यक्ष 7 आणि 8 महोदय, पुढे ढकलण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय नाना आता आपण विधेयक घेऊ. बिल थांबा अध्यक्ष. थांबा एक मिनिट. राज्याचे अरे बाबा. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत? लक्षवेधी संदर्भात लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं. ऐका ना. अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय. तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेलं वडपल्लीवर कोर्टामध्ये? कोण गेलं? बघा वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता? अनिल वडपल्लीवर. अध्यक्ष महोदय यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर. आणि या ठिकाणी बस ऐका, सत्य ऐका जरा. आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली. त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे. तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना, तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे. तुम्ही एवढ्यावर थांबले नाही, तुम्ही हायकोर्टात पाठवलं. हायकोर्टाने पण एक चपराक दिली, त्याला पाठवून दिलं परत. आणि तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाना जमा केले. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील, तर आचारसंहितेचे पण ऍडव्हान्स पैसे आम्ही टाकले. आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून. आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाइड मॅन्डेट दिलं की म्हणून आता बघा आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलंय. आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल, बंद होईल, मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना. कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही? लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही? लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही? विधानसभेत दाखवला की नाही? आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका बिलकुल. नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाना तुम्ही तुमच्यावर का घेताय? बोला ना. ऐका. अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहास किती वर्ष होतं हो काँग्रेसचं सरकार? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली? आम्ही सुरू केली. त्याला हिंमत लागते, धाडस लागतं आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते. ती दानत आम्ही दाखवली. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार.
लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 21 रुपये येणार का? हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. तो आता आपण पाहिलातच की अधिवेशनामध्ये 21 रुपयावरती मोठी चर्चा झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः घोषणा केलेली आहे की आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देणारच आहोत. परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. कारण आत्ताची ही सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येणार आहे. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना 1,500 रुपये नाही तर 3,000 रुपये मिळणार. आत्ताची सगळ्यात लाईव्ह अपडेट आपण पाहत आहोत. त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट्समध्ये सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे. कारण मी त्याच्यावरून तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला पैसे कधी येणार आहेत. तुमच्या प्रत्येक कमेंटचा मी रिप्लाय देऊन तुम्हाला सांगणार आहे तुमच्या जिल्ह्यात तुमच्या बँकेत कधी पैसे येणार आहेत. पटापटा कमेंट्स करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागचे हप्ते कोणाकोणाला मिळेल त्यांनीसुद्धा कमेंट्स करा. कारण आत्ताच लाडक्या बहिणींसाठी अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेमध्ये 265 कोटी रुपयांचा चेक हा जमा केलेला आहे आणि तो निधी बँकेमध्ये जमा केल्यामुळं लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती टप्प्याटप्प्याने मेसेज येणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणी अतिशय खुश आहेत. परंतु काही लाडक्या बहिणींचं नाव मात्र या योजनेतून वगळलं गेलेलं आहे. त्याची काही महत्त्वाची 4 कारणं आहेत ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ती कोणती असणार आहेत, तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आज पुन्हा एकदा एक मोठी बैठक झाली ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री होते. त्यांनी असं सांगितलं की आपण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते हे देऊयात. त्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं आहे की नोव्हेंबरचा हप्ता पहिल्यांदा लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती येईल. त्यानंतर लगेच दुसरी आनंदाची बातमी म्हणजे 10वा हप्ता जो म्हणजे 18वा हप्ता जो आहे डिसेंबरचा तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. परंतु लक्षात घ्या काही कागदपत्रांची इथं तपासणी होणार आहे. कोणत्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो एक एक करून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरी आता 4 चाकी वाहने आहेत त्यांचीसुद्धा कागदपत्र चेक केले जाणार आहेत. दुसरी गोष्ट उत्पन्नाचा दाखला, हे सगळं लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाचे कागदपत्र ठरणार आहेत. अंगणवाडी सेविका ही तुमच्या घरी येऊन तुमचे सगळं पाहणार आहेत. तुमच्या बँक खात्यावरचं नाव, तुमच्या आधार कार्डवरचं नाव हे मॅच होत आहे का दुसरं काही स्पेलिंग मिस्टेक आहे. भरपूर बघा लाडक्या बहिणींची स्पेलिंग मिस्टेक आहे. नावामध्ये भरपूर फरक असल्यामुळं लाडक्या बहिणींना आता इथून पुढे ह्या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. कारण स्वतः अंगणवाडी सेविका जे आहेत ते आपल्या घरी येऊन स्वतः चौकशी करतील की तुमचं सगळे डिटेल्स कसे आहेत, डिटेल्समधलं नाव काय आहे, ॲड्रेस काय आहे, तुमचं वय किती आहे, तुमचं बर्थ डेट किती आहे. कारण तुम्हाला तर माहितीच आहे की 21 वर्षाच्या पुढे आणि 65 वर्षाच्या आतील लाडक्या बहिणींनाच महिलांनाच ही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. त्यामुळं हे सर्व चेक केलं जाणार आहे. त्यामुळं आपली डॉक्युमेंट जी आहेत ती पूर्ण तयार ठेवा. कुठली शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा आधार कार्ड अपडेट केलेलं असावं, तुमचा परत रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डचीसुद्धा ही KYC केलेली असावी. ही सगळ्यात महत्त्वाची कागदपत्रं आहेत. आता बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कोणत्या लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचे जे आत्ताची चर्चा होत आहे ती म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा 3,000 रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार असल्याचं आत्ता आपल्याला पाहायला मिळतं आहे. याच्या संदर्भात स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्रींनी घोषणा केलेली आहे. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी घोषणा तर केली, सोबत माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हिवाळी अधिवेशनात आपण आत्ताच चालू आहे, आत्ताच आपण बघितलेलं आहे. यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ही कधीही बंद होणार नाही. आता तुम्ही मला कोणत्या बँक खात्यात पैसे येणार आहेत, बघा तुम्हाला मी आता बँकेची नावं सांगतो आहे. ती म्हणजे HDFC बँक असेल, ICICI असेल, ॲक्सिस बँक असेल, पोस्टाचं खातं असेल, SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार नाहीत. कारण भरपूर लाडक्या बहिणींचं झालं आहे असं की आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे, बँक खात्यावरचं नाव वेगळं आहे आणि फॉर्म भरला आहे त्याचं नाव वेगळं आहे. नाव वेगळं आहे असं नाही, पूर्ण नाव वेगळं नाही, त्यांची स्पेलिंग मिस्टेक जी आहे ती वेगवेगळी आहे. त्यामुळं भरपूर लाडक्या बहिणी यातून बाद होत आहेत. कारण स्पेलिंग मिस्टेक जरी असलं तरी तुम्हाला बाहेर काढला नाही. कारण तुमचा पुरावा काय आहे हे तिथं समजत नाही की तुम्हीच खरे लाभार्थी आहात का, हे कशावरून ठरवणार हा प्रश्न तिथं निर्माण होतो. त्यामुळं
ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये मिळणार. सोबतच तुम्हाला 21 रुपयेसुद्धा मिळणार आहेत. कधीपासून तर आपल्याला ते जानेवारी महिन्यापासून पुढे पाहायला मिळू शकतात, कारण याच्यावरती आता सरकार विचार करत आहे आणि लवकरच देऊ असा सुद्धा निर्णय आज स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना सांगितलेलं आहे. त्यामुळेच लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींचं पोस्टाचं खातं असेल, पोस्टाच्या खात्यात सर्वात अगोदर पैसे येतील. पोस्टाच्या खात्यामध्ये तुम्हाला जाऊन लगेच चेक करू शकतो तुमच्या खात्यात पैसे येतात का नाही, कारण बऱ्याच वेळा लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येत नाही, परंतु त्यांच्या मोबाईलमध्ये म्हणजे त्यांच्या अकाउंटला त्यांच्या खात्यात पैसे आलेले असतात. त्यामुळं घाबरू नका, काळजी करू नका. जर मेसेज नाही आला तर आपलं एकदा खाते चेक करा. मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन असेल तर त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स चेक करा. तुमचे पैसे आलेत का हे तुम्हाला लगेच कळून जाईल, कारण बऱ्याचदा असं होतं की बँकेचा सर्व्हरवरती लोड असतो, त्यामुळं पैसे आलेले तुम्हाला समजत नाहीत, परंतु पैसे हे तुमच्या बँक खात्यात ऑलरेडी येऊन पडलेले असतात. त्यामुळं काही घाबरायचं काम नाही, काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. जे काय सांगितलं तेवढं काम करायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला कारणं तर मी सांगितलीच, की तुमच्याकडे उत्पन्न वाढणं, तुमचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न वाढणं, तुमच्या घरी कोणीतरी इन्कम टॅक्स भरणं किंवा तुमच्याकडे 4 चाकी असणं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर आणि ह्या जर त्यांच्या निदर्शनास आल्या तर तुम्हाला इथून पुढे एकही हप्ता येणार नाही. कुठलंही तुमचं बँक खातं असले तरी कुठल्यासुद्धा बँक खात्यात पैसे येणार नाहीत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार, हे सगळं आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता पटापट आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कुणी लाडक्या बहिणीची KYC केली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, ही बघा लाडकी बहिणीची वेबसाईट आहे, याच्यामध्ये जाऊन तुम्हाला KYC करायची आहे. याच्यासोबतच रेशन कार्डसुद्धा तुम्हाला KYC करणं अतिशय गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केले असेल अशा लाडक्या बहिणींचं नावच पात्र यादीत असेल आणि अशा लाडक्या बहिणींना लगेच पैसे मिळणार असल्याचं सुद्धा इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ही अतिशय आनंदाची बातमी आहे. ही लाडक्या बहिणींपर्यंत लवकर पोहोचवा, कारण 2 तासात नाही 1 तासात तुमच्या कधीही खात्यावरती हे पैसे खटाखट येऊ शकतात. त्यामुळं लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती आता आपल्याला आनंद पाहायला मिळतो आहे, कारण अखेर त्यांच्या लाडक्या बहिणींनी त्यांचा शब्द, लाडक्या भावाने त्यांचा शब्द पाळलेला आहे आणि बटन दाबून तिथं वितरण सुरू केलेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती हळूहळू पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तुमचे SBI असेल ते तुम्ही ATMमध्ये जाऊसुद्धा आपलं बँक खाते चेक करू शकता की ट्रान्झॅक्शन किती झालेत, काय झालेत. आणि ज्या लाडक्या बहिणींचं नाव यादीत नसेल त्यांनी पुनर्अर्ज पडताळणीसाठी लगेच अर्ज करा, कारण लगेच अर्जसुद्धा स्वीकारले जात आहेत आणि तुम्हाला पुन्हा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे सुद्धा हप्ते येऊन जातील. त्यामुळं पटापट हे कामं करा, उशीर करू नका. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, कमेंट्स करा. तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक कोणती आणि कुठले इतर प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. परंतु चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.